नमस्कार, मी रवी कुमार एस एस फिल्म टेक मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिटरा फिटरा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. मित्रांनो, जेव्हा KGF चा रॉकी भाई म्हणजेच आपला सुपरस्टार यश पडद्यावर येतो, तेव्हा थिएटरमध्ये शिट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडणार हे नक्की असतं. पण यावेळेस यश काहीतरी वेगळे, अगदी अकल्पनीय घेऊन येतोय. दिग्दर्शक नीतू मोहनदास यांचा आगामी टॉक्सिस या चित्रपटाचा एक धमाकेदार टीजर नुकताच रिलीज झालाय, ज्याला नाव दिलंय लेडीज अँड लेडीज टॉसिस. आज आपण रिव्ह्यूच्या नजरेतून या टीजरचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय वादळ आणू शकतो. या टीजरने संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ उडवून दिली आहे. याचं कारण म्हणजे यातली तगडी स्टार कास्ट. यश सोबत या चित्रपटात एक किंवा दोन नाही तर तब्बल 5 आघाडीच्या अभिनेत्री पाहायला मिळतात. नयनतारा लेडी सुपरस्टार, कियारा अडवाणी, तारा सुतारिया, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत. आणि रिव्ह्यू मध्ये म्हटल्याप्रमाणे भारतीय सिनेमात आजवर असा फिमेल गँगचा धमाका कधीच पाहायला गेला नव्हता. हा चित्रपट फक्त यशच्या खांद्यावर नाही तर या 5 रणरागिणीच्या ॲटिट्यूडवर चालणार आहे. नियम मोडणारी कथा, फिमेल कॅरेक्टर्स विथ रॉकी भाई ॲटिट्यूड हा फक्त एक ऍक्शन सिनेमा नाही तर हा भारतीय चित्रपट सृष्टीचे नियम बदलणारा चित्रपट ठरणार आहे. आतापर्यंत आपण बॉलिवूड किंवा साऊथच्या सिनेमात महिलांना फक्त रोमॅन्टिक गाण्यापुरतं किंवा हिरोच्या मागे उभं असलेलं पाहिलं, पण टॉक्सिसचे नियम वेगळे आहेत. गीतू मोहनदास यांनी या सर्व महिला पात्रांना KGFच्या रॉकी भाई सारखा कडक, राबडी आणि ॲटिट्यूड दिला आहे. टीजर मध्ये दिसणारा प्रत्येक शॉट, त्याचं चालणं, त्याचा लुक स्पष्ट सांगतोय की या लेडीज येथे कोणाकडून वाचवायला आलेल्या नाहीत तर स्वतः राज्य करायला आल्या आहेत. या अनोख्या स्टोरीमुळे हा चित्रपट प्रचंड उत्कंठा वाढवणारा ठरतोय. यश आणि कियारा अडवाणी इंडियन सिनेमाचा नवा चेहरा. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे, यश आणि कियारा अडवाणी एकत्र येऊन भारतीय सिनेमाचा इतिहास बदलू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर हो असं वाटतंय. यशचा स्क्रीन स्पेस आणि कियाराचा ग्लॅमर्स तितकाच ऍक्टिंग मधील मॅच्युरिटीचा आलेख. ऍक्टिंग मधील मॅच्युरिटीचा आलेख, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर पडद्यावर आग लागणार हे नक्की. हा चित्रपट केवळ साऊथ किंवा नॉर्थ पुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने पॅन इंडिया आणि जागतिक पातळीच्या सिनेमा बनण्याची क्षमता ठेवतो. बॉक्स ऑफिस जर कोणी विचार करत असेल की हा फक्त महिला प्रधान सिनेमा आहे आणि यात यशचा ऍक्शनचा डोस कमी असेल तर ती खूप मोठी चूक ठरेल. टॉक्सिसला बॉक्स ऑफिसवर अंडर इस्टिमेट करणं धोक्याचं ठरेल. KGF 2 नंतर यश थेट या चित्रपटातून पुनरागमन करतोय, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पहिल्याच दिवशी हा सिनेमा 100 कोटीचा टप्पा पार करेल 100 कोटीचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. याचं कारण म्हणजे मास ऑडियन्सला आवडणारा यशचा स्वॅग आणि क्लास. ऑडियन्सला आकर्षित करणारी गीतू मोहनदास यांची दिग्दर्शन शैली. तुमचे मत काय आहे? तर मित्रांनो, टॉक्सिसचा हा लेडीज अँड लेडीज
ट्रेजर तुम्हाला कसा वाटला? यश आणि कियाराची जोडी बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडणार का? आणि या 5 अभिनेत्रीपैकी कोणाचा लुक तुम्हाला सर्वात जास्त आवडला? तर तुमची उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन फिल्म रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी. नमस्कार.